हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे 19वे लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजेच केमिस्ट्री जे सुरू केलेलं होतं तेच पुढे आज आपण कंटिन्यू करतोय। लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की स्टेट्स ऑफ मॅटर पाहताना सगळ्यात सुरुवातीला जे काही अर्ली फिलॉसॉफर्स होते त्यांनी जे काही क्लासिफिकेशन केलेलं होतं त्यांनी असं सांगितलं आपल्याला की जे काही युनिवर्स आहे ते युनिवर्स हे 5 बेसिक एलिमेंट्सपासून बनलेलं आहे किंवा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही 5 बेसिक घटकांपासून बनलेली आहे, ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणून ओळखतो किंवा आणि का पंचतत्व म्हणून ओळखतो। ठीक आहे, जसं की जमीन आहे, सूर्य आहे, पाणी आहे, आकाश आहे, अग्नी आहे, हे 5 बेसिक एलिमेंट। पण जसजसं पुढे सायन्समध्ये ॲडव्हान्समेंट होती गेली तसं आपल्या हे लक्षात आलं की सायंटिस्टनी जो काही स्टडी सुरू केला त्या आधारावरती त्यांनी असं सांगितलं की आपण मॅटरला त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजच्या आधारावर क्लासिफाय करणं गरजेचं आहे। मग आता फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे कोणत्या? तर फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टीज की ज्या आपण आपल्या सेन्सरी ऑर्गन्सच्या थ्रू इझिली आयडेंटिफाय करू शकतो किंवा ऑब्झर्व करून आपण लगेच त्या दोघांमध्ये डिफरन्शिएट करू शकतो, त्यांना आयडेंटिफाय करू शकतो की या दोन वेगळ्या स्टेट आहेत। अशा प्रॉपर्टीजना आपण काय म्हणायचं? फिजिकल प्रॉपर्टीज। आणि केमिकल प्रॉपर्टीज किंवा रासायनिक गुणधर्म असं काय म्हणायचं की त्यांच्यामधले जे काही रासायनिक घटक आहेत त्या रासायनिक घटकांचे काय गुणधर्म आहेत त्या गुणधर्माच्या आधारावर त्या मॅटरची प्रॉपर्टी ठरते, याला आपण म्हणतोय केमिकल प्रॉपर्टीज। ठीक आहे, मग आपण सगळ्यात सुरुवातीला आधी या दोघांचं एक फिजिकल क्लासिफिकेशन आणि केमिकल क्लासिफिकेशन पाहूयात। बघा, फिजिकल क्लासिफिकेशन करताना आपण मॅटरला 3 बेसिक ग्रुप्समध्ये डिवाइड करतो। त्यातलं पहिलं आहे सॉलिड, दुसरा आहे लिक्विड आणि तिसरा आहे गॅसेस, आणि अजून चौथी स्टेट आहे प्लाझ्मा आणि पाचवी आहे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट, जे आपण पुढे पाहणारच आहोत। ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे फिजिकलवालं क्लासिफिकेशन सांगितलं, त्यानंतर हे 3 बेसिक एलिमेंट आपल्याला हे तर माहीतच असतं। त्याच्यानंतर जे पुढे येतं ते म्हणजे केमिकल क्लासिफिकेशन। मग केमिकल क्लासिफिकेशनच्या आधारावरती आपण मॅटरला कशामध्ये क्लासिफाय करतो? तर केमिकल क्लासिफिकेशनच्या आधारावरती सगळ्यात पहिल्यांदा आपण प्युअर म्हणजे शुद्ध आणि इम्प्युअर म्हणजे अशुद्ध अशांमध्ये मॅटरला क्लासिफाय करतो। ठीक आहे, मग जे काही प्युअर आहे त्या प्युअरमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात। पहिला आहे इलिमेंट आणि दुसरा आहे कंपाऊंड आहे। ठीक, आणि इम्प्युअर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इम्प्युअर मध्ये काय येतं? मिक्सचर्स येतात। आणि या मिक्सचर्सचे पुन्हा 2 प्रकार पडतात, होमोजिनस मिक्सचर आणि हेट्रोजिनस मिक्सचर। ठीक आहे, आता इलिमेंट आणि कंपाऊंड हे तर क्लिअर झालं, इथपर्यंत क्लासिफिकेशन आपलं पुरेसं आहे। मिक्सचरला होमोजिनस आणि हेट्रोजिनस, जे होमोजिनस आहे त्या होमोजिनसमध्ये येतं सोल्युशन्स। ठीक आहे, की जे कशाचं बनलेलं आहे? सॉल्वंट आणि सोल्यूटचं बनलेलं असतं। ठीक आहे, आणि जे हेट्रोजिनस आहे त्या हेट्रोजिनसमध्ये पुन्हा 2 प्रकार येतात। कोणते? पहिलं येतं सस्पेन्शन म्हणजे निलंबन आणि दुसरं येतं कोलॉइड म्हणजेच कलील। ठीक आहे, या आधारावरती आपण करतो यांना क्लासिफाय। आधी सुरुवातीला आपण पाहणार आहोत यांचं फिजिकल क्लासिफिकेशन। बघा, तुम्हाला मी फोर्सेस सांगितलेले होते। ठीक आहे, म्हणजे कोणताही मॅटर आहे म्हणजे कोणतीही वस्तू जरी असली ना तर त्या दोघांमध्ये कोणता ना कोणता तरी फोर्स हा कार्यरत असतो। जर का आपण मॅटर म्हणतोय तर मॅटरमध्ये असलेले जे पार्टिकल्स आहेत त्या पार्टिकल्समध्ये सुद्धा कोणता फोर्स असेल? फोर्स ऑफ अट्रॅक्शन, की ज्यांना आपण इंटरमोलिक्युलर फोर्सेस असं म्हणतो आणि इंट्रामोलिक्युलर फोर्सेस असं सुद्धा म्हणतो। ठीक आहे, मग हे जे इंटरमोलिक्युलर फोर्सेस आहेत ते इंटरमोलिक्युलर फोर्सेस कसे असतात? शॉर्ट रेंज फोर्सेस असतात। कसे असतात? शॉर्ट रेंज। यांचे पुन्हा 4 प्रकार मी तुम्हाला सांगितलेले होते, मग ते कोणामध्ये असतात हे लास्ट लेक्चरला आपलं झालेलं होतं, सो तो पार्ट मी आता इथे पुन्हा रिपीट नाही करणार आहे। आता फक्त मी तुम्हाला इंटरमोलिक्युलर फोर्सेस सांगते, ज्यांना आपण वॅन्डरवाल फोर्सेस असं सुद्धा म्हणतो। हे इथे बघा, सॉलिड आहे, लिक्विड आहे आणि गॅसेस आहे। ठीक आहे, मग इंटरमोलिक्युलर फोर्सेस आपण आधी का बघितलं? आता बघा, मी सगळ्यात आधी सांगितलेलं होतं की हे कसे आहेत? शॉर्ट रेंज फोर्सेस आहेत। शॉर्ट रेंज म्हणजे काय? तर समजा हे 2 पार्टिकल आहेत किंवा हे 2 मोलिक्यूल आहेत, हे जेवढे जास्त जवळ किंवा या दोघांमधलं डिस्टन्स जेवढं कमी तेवढा इंटरमोलिक्युलर फोर्स काय असेल? जास्त असेल। मग सॉलिडमध्ये असलेले पार्टिकल्स कसे असतात?
ओके, अशा टाईपमध्ये अरेंजमेंट असते. लिक्विडमध्ये असलेल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट काहीशी अशी असते आणि गॅसेसमध्ये असलेले पार्टिकल हे अगदीच दूर दूर असतात. आहे बरोबर. मग आता इंटरमोलिक्युलर फोर्सेसच्या आधारावरती पहिली प्रॉपर्टी मी काय म्हणू शकते की सॉलिड्समध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हा कसा असेल, स्ट्रॉंग असेल. आहे ठीक. लिक्विडमध्ये कसा असेल, मॉडरेट असेल आणि गॅसेसमध्ये कसा असेल, वीक असेल. आहे ठीक. सॉलिडमध्ये स्ट्रॉंग, लिक्विडमध्ये मॉडरेट आणि गॅसेसमध्ये वीक असणार आहे. मग इंटरमोलिक्युलर स्पेसेस, दोन मोलिक्युलमध्ये असलेला स्पेस सॉलिडमध्ये काय आहे, निग्लिजिबल आहे, म्हणजे नसल्यातच जमा आहे. लिक्विडमध्ये कसा आहे, मॉडरेट आहे, म्हणजे बऱ्यापैकी थोडाफार स्पेस आहे त्यांच्या दोन मोलिक्युल्समध्ये. इकडे कसा आहे, लार्ज आहे. इकडे स्मॉलही म्हणू शकतो आपण किंवा लार्ज मॉडरेट असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. मग हे तर दोन बेसिक प्रॉपर्टीज झाल्या. आता हा पेन जो आहे तो पेन सॉलिड आहे. मी याला कॉम्प्रेस केलं, याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, पण याचा शेप चेंज नाही आहे होत किंवा याचा व्हॉल्यूम चेंज होत नाही आहे. मग अजून प्रॉपर्टी मी अशी म्हणू शकते का की सॉलिड्सना फिक्स्ड शेपसुद्धा आहे आणि फिक्स्ड व्हॉल्यूमसुद्धा आहे. आहे क्लिअर. आणि नंतर मी असं म्हणाले की लिक्विडला फिक्स्ड शेप असेल का, नाही. गॅसेसला फिक्स्ड शेप असेल का, नाही. लिक्विडला फिक्स्ड व्हॉल्यूम असेल का, आकारमान ठराविक असेल का, निश्चित असेल का, येस. गॅसेसला नाही. क्लिअर मुद्दा. बघा, हा लिक्विडला शेप नाही. आपण ज्या कंटेनरमध्ये, ज्या बॉटलमध्ये, पाण्याचीच बॉटल घ्या, ज्या बॉटलमध्ये टाकू, ग्लासमध्ये टाकलं, ग्लासचा शेप आला, बॉटलमध्ये टाकलं, बॉटलचा शेप आला, नाही. ठीक आहे. या आता खूप बेसिक प्रॉपर्टीज आहे, याच्यामध्ये काहीच एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. आता आपल्याला की नाही या तिन्ही स्टेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं माहिती आहे का, गॅसेस. कारण त्यांचं इम्पॉर्टन्स तेवढं आहे. आणि गॅसेसचं बिहेवियर ना, हे जे काही आपण 4 प्रकार पाहणार आहोत पुढे, ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आपण पाहणार आहोत आता, त्यानुसार काय होत असतात, चेंज होत असतात. म्हणजे जसजसं आपण त्या मेजरेबल प्रॉपर्टीजमध्ये बदल करू ना, ठीक आहे, तुम्हाला कळतील त्या कोणत्या आहेत, कन्फ्युजन नका होऊ देऊ. त्या मेजरेबल प्रॉपर्टीजनुसार हे गॅसेस काय करतात, स्वतःचं बिहेवियर चेंज करतात. ठीक आहे. गॅसेसमधला एक मुद्दा लक्षात ठेवायचा, गॅसेस कसे असतात, हायली कॉम्प्रेसिबल असतात. कसे असतात, हायली कॉम्प्रेसिबल असतात. आहे गॅसेसमधलं एवढं तर क्लिअर झालं की गॅसेस हे कसे असतील, हायली कॉम्प्रेसिबल असतील. मग आता मी असं म्हणते की याच्यामध्ये गॅसेसचं जे बिहेवियर आहे, आपल्याला पिरियॉडिक टेबलमध्ये एकूण किती एलिमेंट आहेत, पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट आहेत 118. म्हणजेच आणि आपल्याला माहीत असलेले किती आहेत, 119. आहे ठीक. पण क्लासिफिकेशन झालेले किती आहेत, 118. क्लिअर इथंपर्यंत. म्हणून आपण असं म्हणणार की या 118 मधले गॅसेस किती आहेत, फक्त 11च काहीतरी गॅसेस आहेत. 11 एलिमेंट जे आहेत ते 11चे गॅसेस आहेत. मग तरीसुद्धा यांना एवढं वेगळं इम्पॉर्टन्स का आहे, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की या गॅसेसच्या ज्या मेजरेबल प्रॉपर्टीज आहेत, त्या मेजरेबल प्रॉपर्टीजनुसार गॅसेस काय करतात, स्वतःचं बिहेवियर चेंज करतात. आहे ठीक. मग या गॅसेसच्या मेजरेबल प्रॉपर्टीज कोणत्या, तर सगळ्यात पहिली मेजरेबल प्रॉपर्टी येते ती म्हणजे मास. मास म्हणजे वस्तुमान. त्यानंतर दुसरी येते व्हॉल्यूम, आकारमान. तिसरी येते प्रेशर, दाब. चौथी आहे टेम्परेचर, तापमान. नंतर आहे पाचवी व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर. अजून राहिलं नंबर ऑफ मोल्स, जे आपण एननी डिनोट करतो. टेम्परेचर आपण टीनी डिनोट करणार आहे, प्रेशर आपण पीनी डिनोट करतोय, व्हॉल्यूम आपण व्हीनी डिनोट करतोय. आहे ठीक. मग या काही अजून डेन्सिटी सुद्धा आहे बरं का. डेन्सिटी, घनता.
डीनी डिनोट करतो. आणि अजून जर का आपण डिफ्युजन म्हणालो तर डिफ्युजन ही मेजरेबल प्रॉपर्टीज आहे असं आपण नाही म्हणू शकणार. डिफ्युजन म्हणजे सिम्पली तो अगरबत्तीवाला एक्सपेरिमेंट लक्षात घ्यायचा. नॉर्मल टेम्परेचर आहे ना, आत्ता आपल्याला काही असं स्मेल नाही येते, पण जेव्हा आपण अगरबत्ती लावतो तेव्हा आपल्याला जसा त्या अगरबत्तीचा स्मेल असेल तसा आपल्याला तो येतो का, कारण गॅसेसकडे इंटरमिक्स होण्याची प्रॉपर्टी असते, बरोबर आहे ना. ते इंटरमिक्स होतात या हवेच्या पार्टिकलसोबत आणि आपल्याला सुद्धा तो स्मेल काय येतो, आपण तो फील करू शकतो किंवा घेऊ शकतो, आपल्याला कळतो, तो सेन्स येतो आपल्याला तो एक. ठीक आहे. मग या झाल्या काही मेजरेबल प्रॉपर्टीज. यातल्या आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या आहेत, जेव्हा आपण गॅस लॉ अभ्यासू तेव्हा आपल्याला व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर आणि नंबर ऑफ मोल या 4 प्रॉपर्टीजच्या आधारावरती सायंटिस्टनी काही रिसर्च केले गॅसेसवरती आणि त्यांनी आपल्याला गॅस लॉज दिले. ठीक आहे. गॅस लॉज असं आपण त्यांना म्हणतो का, कारण जसजसं आपण यांच्यामध्ये बदल करू ना तसा गॅसेसच्या बिहेवियरमध्ये सुद्धा काय होतो, बदल होतो. आणि अशाच पद्धतीचा सगळ्यात पहिला लॉ आपल्याला दिला रॉबर्ट बॉईल या सायंटिस्टनी. कोणी दिला? रॉबर्ट बॉईल या सायंटिस्टनी. ठीक आहे. रॉबर्ट बॉईल या सायंटिस्टनी 1662 मध्ये आपल्याला कशामधलं रिलेशन सांगितलं, इथे व्यवस्थित लक्षात द्यायचं. ज्या दोघांमधलं रिलेशन आहे ना ते दोघे सोडून इतर जे 2 असतील ना ते काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहेत. मग रॉबर्ट बॉईलनी आपल्याला बी डॅश पी डॅश व्ही, ठीक आहे, मी हे असं लक्षात ठेवले, बी पी व्ही. ठीक आहे. मग रॉबर्ट बॉईलनी प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांमधलं रिलेशन दिलं आपल्याला. आता बघा, थोडासा विचार करायचा. आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम, प्रेशर म्हणजे काय, दाब, आणि व्हॉल्यूम म्हणजे काय, आकारमान. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणूयात साईज, आकारमान म्हणजे जेवढं. ठीक आहे. आता एवढ्यामध्ये किती आहे, मग याचा आकारमान एवढा आहे. ठीक आहे. याच्यावरती आपण प्रेशर दिलं, जर का हा गॅस आहे समजा, याच्यावरती प्रेशर दिलं तर व्हॉल्यूम काय होईल, कमी होणार आहे कमी होणार. म्हणजेच रॉबर्ट बॉईलनी काय सांगितलं, रिलेशन आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम मधलं, म्हणजे कॉन्स्टंट काय असणार आहे, टेम्परेचर. मग आपण असं म्हणू शकतो का, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट असताना जर का आपण प्रेशर वाढवलं, तर व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. कोणताही गॅस आहे त्याच्यावरचं प्रेशर वाढवायचं आहे आपल्याला, तर काय होईल, व्हॉल्यूम कमी होईल. म्हणून आपण असं म्हणतोय की हे कसं आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. ठीक आहे. हे दुसऱ्या टर्ममध्ये आपण कसं देतो माहिती आहे का, P1V1 इज इक्वल टू P2V2 आहे. ठीक. हे अशा पद्धतीचं. आता हे असं तर नाही करणार, बेस्ट एक्झाम्पल देते आणि सांगते की आपण आपल्या घरगुती गॅस जो आपण यूज करतो का, तो या बॉईल्स लॉचं एक सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आहे. ठीक आहे. बघा, आपण जो गॅस यूज करतो तो त्या गॅस सिलेंडरमध्ये जेव्हा असतो तेव्हा तो कोणत्या स्टेटमध्ये असतो, लिक्विड स्टेटमध्ये असतो. ठीक आहे. म्हणजे तो ॲज अ गॅस म्हणून खरंच एक्झिस्ट करतोय का त्याच्यामध्ये, नाही. का नाही, कारण तो काय केला आहे, खूप जास्त त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट केलेलं आहे. काय केलेलं आहे, प्रेशर टाकलं आहे आणि त्याचं व्हॉल्यूम काय केलं आहे, कमी झालं आहे. आणि व्हॉल्यूम समजा तो जो गॅस आहे सिलेंडरमध्ये तो बाहेर असताना हा असा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं, मग याचे जे पार्टिकल्स आहेत ते काय झाले, जवळजवळ आले त्या गॅसेसचे पार्टिकल, जवळजवळ एवढे आले की त्यांनी गॅसेस टू लिक्विड काय केलं, स्वतःची स्टेट बदलली आहे. ठीक. म्हणजेच अवस्थांतर झालं यांचं. ठीक आहे. मग गॅसेसमधून लिक्विड स्टेटमध्ये आले, मग ते खरंच गॅस म्हणून शिल्लक राहिले का, नाही. त्यांचं काय झालं, लिक्विफिकेशन झालं. काय झालं, लिक्विफिकेशन झालं. आणि हे ज्या टेम्परेचरला होतं ना, ज्या नॉर्मल टेम्परेचरला गॅसेसचं लिक्विफिकेशन होतं, जर का आपण त्यांना कॉम्प्रेस करतोय. ठीक आहे. आणि हे ज्या टेम्परेचरला होतं ना त्याच्याशी थोडंसं रिलेशन टेम्परेचरमध्ये आहे. आपण ही टर्म पाहताना त्या टेम्परेचरला आपण ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणतो. लक्षात ठेवायचं, ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असं म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर आपण कॉन्स्टंट ठेवतोय, बदलत नाही आहे. पण ही दुसरी टर्म झाली ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर की जर का आपण गॅसेसचं
लिक्विफिकेशन आपल्याला करायचं आहे, तर ते कोणत्या टेम्परेचरला होतं? ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला होतं. त्याच्यानंतरचा हे झालं बॉईल्सचं. तुम्हाला ते सिलेंडर, गॅस सिलेंडरच्या एक्झाम्पलवरून लक्षात राहील. बॉईल सिलेंडर, रॉबर्ट बॉईल, BP वाढणे, असं काहीतरी ट्रिक करा आणि तो लॉ लक्षात ठेवा. फार जास्त डीपमध्ये नाही विचारणार, पण ॲटलिस्ट नेमकं रिलेशन तरी विचारतील. ठीक आहे, म्हणजे बॉईल्स लॉनी कोणतं रिलेशन सांगितलं, ऐदर हे ऑप्शन देतील, हे ऑप्शन देतील, कोणते. सो दोन्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं आपल्याला आता माहिती आहे. प्रेशर म्हणजे दाब वाढवला, आकारमान कमी होणार आहे. काहीच नाही आहे याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं. नंतरचा लॉ आहे आपला, पुढचा जो लॉ आपल्याला दिला तो दिला चार्ल्स लॉनी, म्हणजे चार्ल्स या सायंटिस्टने. एक मिनिट जो बॉईलचा लॉ सांगितला ना मी तुम्हाला, आता इथे बघा ना, याच्यावरून आठवलं मला की आपण प्रेशर याच्यावरती जेव्हा टाकलं हे पार्टिकल दूर होते आहे, बरोबर. यांचं जेव्हा आपण प्रेशर एक्झर्ट केलं हे पार्टिकल जवळ आले, म्हणजे डेन्सिटी वाढली का रे? डेन्सिटी वाढली त्या मीडियमची. मग आपण असं म्हणू शकतो का की जसं आपण प्रेशर वाढवतोय तशी डेन्सिटीसुद्धा काय होते? वाढतीये. तशी डेन्सिटीसुद्धा वाढते. मग आपण असं म्हणू शकतो का प्रेशर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी. म्हणजे जसं प्रेशर वाढवू डेन्सिटी पण वाढणार आहे, दिसते वाढलेली. प्रेशर कमी केलं पार्टिकल्स दूर जातील, डेन्सिटीसुद्धा काय होईल? कमी होईल. म्हणून आपण काय म्हणालो? डिरेक्टली प्रपोर्शनल आहे असं म्हणालो. आता नंतरचा मुद्दा आहे आपला चार्ल्स लॉवाला. चार्ल्स लॉ ना एक छानसं एक्झाम्पल देते आणि मी एक्सप्लेन करूयात. मी एका व्हिडिओमध्ये हे पाहिलेलं होतं चार्ल्स लॉ. बघा, चार्ल्स लॉ सांगण्याच्या आधी ना एक एक्झाम्पल देते. याचं रिलेशन कशातलं दिलं चार्ल्स लॉनी? शिट्टीचं व्हॉल्यूम. ठीक आहे, C फॉर चार्ल्स, शिट्टीचं व्हॉल्यूम. असं काहीतरी ट्रिक करायची रे, म्हणजे लक्षात राहतं. ठीक आहे, थोडीशी वेगळी वाटत असेल तुम्हाला, पण ठीक आहे ना, लक्षात राहते. मग बघा, चार्ल्सनी रिलेशन कोणामधलं दिलं? टेम्परेचरमधलं दिलं, व्हॉल्यूममधलं दिलं आहे. ठीक आहे, रिलेशन कोणामधलं आहे? टेम्परेचरमधलं आहे, व्हॉल्यूममधलं आहे. मग कॉन्स्टंट काय असणार आहे? प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे. कॉन्स्टंट काय असेल? प्रेशर कॉन्स्टंट असेल. ठीक आहे, इथंपर्यंत क्लिअर आहे. मग बघा, या दोघांमध्ये एक बेस्ट एक्झाम्पल देते मी तुम्हाला. 2 बलून घ्यायचे, मी पण हे एका व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं हा एक्सपेरिमेंट. 2 बलून घ्यायचे, सारख्या आकाराचे फुगवायचे ते 2 बलून. एक जो आहे तो नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचा आणि दुसरा फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचा. फ्रीजमधलं टेम्परेचर कसं असणार आहे? कमी असणार आहे इथल्या टेम्परेचरपेक्षा, या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा. अर्थात ते टेम्परेचर कसं असेल? कमी असेल. ठीक आहे, मग चार्ल्सनी असं सांगितलं की जेव्हा आपण प्रेशर काय ठेवतोय? प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय. व्यवस्थित लक्ष द्या. चार्ल्स लॉ असं म्हणाला की आपण जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय, ठीक आहे, प्रेशर कॉन्स्टंट असेल तेव्हा जर आपण काय केलं? टेम्परेचर वाढवलं, टेम्परेचर वाढवलं तर व्हॉल्यूम सुद्धा काय होतं? वाढतं. ठीक आहे, आणि जर टेम्परेचर कमी केलं तर व्हॉल्यूम सुद्धा काय होईल? कमी होईल. आहे क्लिअर इथंपर्यंत? मग आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं ते 2 फुगे तर आपण फुगवले. एक इथे ठेवला आहे नॉर्मल टेम्परेचरला, एक फ्रीजमध्ये ठेवला आहे. आणि फ्रीजमध्ये ठेवलेला फुगा थोड्या वेळाने काढून आणायचा आणि ऑब्झर्व करायचा. 2 फुग्यांमध्ये कंपॅरिझन करायचं, 2 बलून्समध्ये कंपॅरिझन करायचं. जो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्याचा जे काही आकार आहे किंवा त्याची जी साईज आहे ती साईज कमी झालेली आपल्याला इझिली आयडेंटिफाय होते, किंवा आपण सरळ बघून सांगू शकतो की याची साईज कमी झालेली आहे. कमी झाली आहे का? कारण ते कमी टेम्परेचरला ठेवलेलं होतं, म्हणून त्याचं व्हॉल्यूम, त्याच्यामध्ये जो गॅस होता त्या बलूनमध्ये, त्याचं व्हॉल्यूम पण काय झालं? कमी झालं, म्हणून त्याची साईज कमी झाली. होतोय का फॉलो हा लॉ? आहे. प्रेशर तो कॉन्स्टंट ठेवलं, प्रेशरमध्ये आपण काहीच नाही बदल केला आहे. इथला फुगा आहे तसा ठेवला आहे, त्याच्यावर काही आपण प्रेशर नाही दिलं आहे. ठीक आहे, पण तो नॉर्मल टेम्परेचरला आहे. ठीक आहे, तो ठेवला आपण तिकडे, त्याचं टेम्परेचर आपण कमी केलेलं होतं, मग त्या फुग्याचा आकार पण कमी झाला आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये असलेल्या गॅसचं व्हॉल्यूमसुद्धा काय झालं आहे? कमी झालं आहे. हा झाला चार्ल्स लॉ, की आपल्याला कोणी सांगितलेला होता? चार्ल्स या सायंटिस्टनी सांगितलेला होता. आणि त्यांनी यांच्यामधलं रिलेशन आपल्याला असं दिलं, V1/T1 इज इक्वल टू V2/T2. ठीक आहे, किंवा V इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू T. ठीक आहे, व्हॉल्यूम हे कसं आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला. टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम वाढत आहे. टेम्परेचर कमी केलं, व्हॉल्यूम कमी होत आहे. ठीक,
हे झालं चार्ल्स लॉनी दिलेलं आपल्याला एक लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पुढचा लॉ आहे गे ल्युसॅक्स लॉ. गे ल्युसॅक्स लॉ काय म्हणाला, गे ल्युसॅक्सने आपल्याला टेम्परेचर आणि प्रेशरमधलं गे ल्युसॅक्स कशामधलं दिलं, टेम्परेचर आणि प्रेशरमधलं. मग कॉन्स्टंट काय असेल, व्हॉल्यूम असेल. कॉन्स्टंट काय असेल, व्हॉल्यूम असेल. आता व्यवस्थित लक्ष द्या, एक एक्सपेरिमेंट सांगते, तो सुद्धा मी तिकडेच पाहिलेला होता. एक एक्सपेरिमेंट सांगते बघा. काय करायचं, जी काही बॉटल असते ना, आपली पाण्याची बॉटल असते, बिस्लरीची बॉटल घ्या सगळ्यात बेस्ट. कारण ते थोडंसं कसं असतं, पातळ असतं ना तिचं ते जो काही सॉलिड पार्ट असतो तो. ती बिस्लरीची बॉटल घ्या, त्याचं झाकण काढायचं, पाणी गरम करायचं. ठीक आहे. गरम पाण्यामध्ये ती बुडवून ठेवायची. त्या बॉटलमध्ये आतमध्ये काय असणार आहे, गॅस असणार आहे. म्हणजे आता ऑब्व्हियसली हे आहे, इकडे आतमध्ये काय असणार आहे, गॅसच असणार आहे. समजा ही बॉटल आहे, ही मी त्या गरम पाण्यामध्ये टाकली, तर या बॉटलच्या झाकण नाही लावलेलं, झाकण तसंच आहे, उघडंच आहे. मग याच्या आतमध्ये जो गॅस असणार आहे, त्या गॅसचं पण टेम्परेचर काय होईल, वाढेल. आहे ठीक. आपल्याला थोडा अंदाज आला की नाही आता या गॅसचं टेम्परेचर वाढलेलं आहे. झाकण लावायचं आणि ती बॉटल साईडला एका बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये टाकायची. आपल्याला लगेच कळतं, असा आवाज आल्यासारखा होतो. ठीक आहे. आता थोडासा काहीतरी फुटल्यासारखा वगैरे आवाज होतो आणि ती बॉटल काय होते, चेपते. ती बॉटल चेपते. मग तुमच्या लक्षात काय आलं सांगा, व्हॉल्यूम कमी होतंय का गॅसचं. येस, कमी होतंय. मग जसं आपण टेम्परेचर कमी करू, ठीक आहे, किंवा असं म्हणू शकतो जसं आपण टेम्परेचर वाढवतोय तसं प्रेशर पण वाढेल आणि जसं प्रेशर कमी करतोय तसं टेम्परेचर सुद्धा काय होईल, कमी होईल. ठीक आहे. हे झालं इझी. म्हणजे त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी होणार आहे. हे आपल्याला सांगितलं चार्ल्स लॉनी. आणि हे रिलेशन आपण P1/T1 इज इक्वल टू P2/T2 या फॉर्म्युल्याने दाखवतो. थोडक्यात सिम्पली एवढं सगळं काही नाही आहे गरज, पण आपल्याला माहीत असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. बॉईल्स लॉने आपल्याला रिलेशन कोणामधलं दिलं बघा, मला असं नाही सांगता येणार, लिहिलं तर कळेल. बॉईल्स लॉने कशामधलं दिलं, ओके. चार्ल्स लॉने कशामधलं दिलं, गे ल्युसॅक्स लॉने कशामधलं दिलं, टेम्परेचर आणि प्रेशरमधलं. ठीक आहे. बॉईल्सने दिलं प्रेशर आणि व्हॉल्यूममधलं, चार्ल्स लॉने दिलं टेम्परेचर आणि व्हॉल्यूममधलं, आणि गे ल्युसॅक्सने दिलं टेम्परेचर आणि प्रेशरमधलं. ठीक आहे. म्हणजे आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलं आणि जर का नाही का त्या ठराविक जे काही तापमान आहे त्या तापमानाला त्याच्यामध्ये असलेल्या पार्टिकल्सची संख्या किंवा जे काही त्याचा आकारमान आहे ते काय राहतं, तेवढंच राहतं. ठीक आहे. म्हणजे त्याची मोल्स, नंबर ऑफ मोल्स किंवा त्याच्यामध्ये असलेलं जे अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. ते काय करतं, तापमान कमी झालं की कमी जागा व्यापण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे. म्हणून ती बॉटल काय होते, चेपते. ठीक आहे. हे झालं सिम्पली गे ल्युसॅक्स लॉ. आणि त्याच्यानंतर ॲव्होगॅड्रो लॉ. ॲव्होगॅड्रोने आपल्याला सिम्पली काय सांगितलं की एका ठराविक तापमानाला, ठीक आहे, म्हणजे एका नॉर्मल कंडिशन्समध्ये एका गॅसमध्ये असलेलं जे काही अमाऊंट आहे त्या गॅसेसच्या पार्टिकल्सचं ते सगळीकडे काय राहतं, सारखं राहतं. हे एक सिम्पली होता ॲव्होगॅड्रोचा लॉ, की तो असं म्हणाला जेव्हा आपण टेम्परेचर सेम टेम्परेचर आहे, ठीक आहे, सेम टेम्परेचर आहे आणि प्रेशर सुद्धा काय आहे, सेम आहे. ठीक आहे. सेम प्रेशर आणि त्याच्यानंतर व्हॉल्यूम जे आहे सगळ्या गॅसेसचं व्हॉल्यूम कशाला, टेम्परेचर सेम आहे, प्रेशर सेम आहे. मग सगळ्या गॅसेसचं जे व्हॉल्यूम असेल त्या कंडिशनला ते कसं असेल, सारखंच असेल सिम्पली. हे कोणी सांगितलं आपल्याला, ॲव्होगॅड्रोनी सांगितलं. टेम्परेचर सारखं आहे, प्रेशर सारखं आहे, मग त्या गॅसेसचं असलेलं सगळ्या गॅसेसचं व्हॉल्यूमसुद्धा या टेम्परेचरला कसं असेल, सारखंच असेल. हे कोणी सांगितलं, ॲव्होगॅड्रोनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर पुढे आली आयडियल गॅसची कन्सेप्ट. ठीक आहे. मग आयडियल गॅस म्हणजे आपण काय म्हणतो, कोणाला म्हणतो, हे चारही लॉ, बॉईल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे ल्युसॅक्स लॉ आणि ॲव्होगॅड्रोचा लॉ जो गॅस फॉलो करतो त्या गॅसेसना आपण आयडियल गॅस असं म्हणतो. त्या गॅसेसना आपण आयडियल गॅस असं म्हणतो. ठीक आहे. पण ॲक्च्युअली रिअलमध्ये असे कोणतेही आयडियल गॅस एक्झिस्ट करत नाही. कारण जसं जसं आपण यांच्यामध्ये थोडा जरी बदल झाला तरी गॅस लगेच स्वतःचा बिहेवियर काय करतो, चेंज करतो. त्याच्यामुळे कोणताच गॅस असा नाही आहे की जो एका वेळी सगळेच्या सगळे चारही लॉ फॉलो करेल. पण आपल्याला माहीत असण्यासाठी लक्षात ठेवा, हे चारही लॉ जो गॅस फॉलो करतो एका वेळी त्याला आपण काय म्हणतो, आयडियल गॅस असं म्हणतो.
क्लिअर आहे इथंपर्यंत? हे झाले आपले गॅस लॉ. त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन आपण साधारण कसं देतो, एक फॉर्म्युला आहे PV = nRT. R हा कॉन्स्टंट म्हणून घेतो आपण, N इज द नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, मग हे झालं एक गॅसचं आयडियल गॅसचं इक्वेशन. आणि फिजिकल क्लासिफिकेशन आपलं गॅसेस, सॉलिड गॅस आणि गॅस लॉज झाले सॉरी. आणि फिजिकल क्लासिफिकेशनमधल्या तीनही ज्या स्टेट्स होत्या त्या स्टेट्स आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे केमिकल क्लासिफिकेशनचा. ठीक आहे, गॅस लॉमध्ये एवढंच फक्त त्यांनी कशातलं आणि कशातलं रिलेशन आणि कशा पद्धतीने दिलं तेवढं लक्षात ठेवा, फार काही करायची गरज नाही आहे. नंतर आलं आपलं हे वालं क्लासिफिकेशन ज्याला आपण केमिकल क्लासिफिकेशन असं म्हणतो. ठीक आहे, मग केमिकल क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्युअर सबस्टन्सेस, इम्प्युअर सबस्टन्सेस. प्युअर म्हणजे जे एकाच प्रकारच्या मॅटरपासून बनलेले आहेत ते, किंवा एकाच प्रकारच्या इलिमेंटपासून, एकाच प्रकारच्या पार्टिकल्सपासून बनलेले आहेत ते. इम्प्युअर म्हणजे ज्यांच्याकडे दुसरे कोणीही असे मिक्स झालेले आहेत ते इम्प्युअर. मग प्युअरमध्ये काय येतात, इलिमेंट येतात ज्यांना आपण मराठीमध्ये मूलद्रव्य असं म्हणतो, आणि कंपाऊंड ज्यांना आपण संयुगे असं म्हणतो. इलिमेंट एकाच प्रकारचे बनलेले, जसं की हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, अजून एक्सेट्रा एक्सेट्रा जे आहेत ते. ठीक आहे, कंपाऊंड कोणाला म्हणतो की जिकडे दोन किंवा दोनापेक्षा जास्त इलिमेंट एकत्र आले तर त्याला आपण काय म्हणणार, कंपाऊंड म्हणणार. मग कंपाऊंडचे एक्झाम्पल द्यायचे झाले तर आपण कोणते देणार, H2O आहे, NH3 आहे, CH4 आहे, मिथेन आहे, यांना आपण काय म्हणणार, कंपाऊंड म्हणणार आहे. ठीक, त्याच्यानंतर मिक्सचर म्हणजे काय, कोणत्याही दोन वेगवेगळ्या दोन घटक पण कसे वेगवेगळे, आणि त्या दोन वेगवेगळ्या घटकांचं किंवा कंपोनंटचं केलेलं मिक्सिंग ज्याला आपण काय म्हणणार आहे, मिक्सचर म्हणजे मिश्रणे. मग ही जी मिश्रणे असतात किंवा मिक्सचर्स असतात ते दोन टाईप्सचे असतात, होमोजिनस आणि हेट्रोजिनस. होमोजिनस म्हणजे आपण म्हणतो समांगी, आणि हेटेरोजिनस म्हणजे आपण म्हणतो विषमांगी आहे. ठीक, आता समांगीमध्ये आपल्याला कोण पाहायचं असतं, सोल्युशन म्हणजे सिम्पली जर का मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर लिंबू सरबतपेक्षा पाण्यामध्ये साखर टाकली. ठीक आहे, काय झालं, सोल्युशन झालं. का, कारण पाणी हे काय झालं, सॉल्व्हंट झालं. काय झालं, सॉल्व्हंट. आणि साखर हे काय झालं, सोल्यूट झालं. ठीक आहे, मग सोल्युशन हे कशाचं बनलेलं असतं, सॉल्व्हंटचं आणि सोल्यूटचं बनलेलं असतं. ठीक आहे, जसं की पाण्यामध्ये साखर टाकली, पाण्यामध्ये मीठ टाकलं, काय तयार झालं, सोल्युशन तयार झालं. हेट्रोजिनस म्हणजे विषमांगी मिश्रण. ठीक आहे, की ज्यांच्यामध्ये ते पार्टिकल्स डिरेक्ट असे मिक्स नाही झालेले असत, ते काहीतरी अशा एक सस्पेंडेड फॉर्ममध्ये वगैरे असतात, ज्यांना आपण हेट्रोजिनस मिक्सचर असं म्हणतो. मग हेट्रोजिनस मिक्सचरला आपण पुन्हा दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. पहिला आहे सस्पेन्शन आणि दुसरा आहे कोलॉइड्स. या कोलॉइड्सवरती प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, आणि हे कोलॉइड तुम्हाला कुठे एक्सप्लेन केलं आहे माहिती आहे का, स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये थोडंफार तर केलेलंच आहे, पण कोलॉइड म्हणून काहीतरी ग्रुप डी आणि एफ काहीतरी ब्लॉक एलिमेंट आहेत ना, डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट, तिकडे आपल्याला हे कोलॉइडवालं थोडंसं त्यांनी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. तिकडच्या प्रॉपर्टीजसुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत, त्यांच्यामधल्या कोलॉइडच्या प्रॉपर्टी विचारलेल्या होत्या आपल्याला. ठीक आहे, सस्पेन्शन आणि हे आता वन बाय वन आपण हे एक एक पाहूयात. सस्पेन्शनमध्ये कोणतं एक्झाम्पल द्यायचं, पाण्यामध्ये वाळू टाकली, वाळू वेगळी आपल्याला दिसू शकते, आपण सेपरेट करू शकतो, पाणी आहे वेगळं करू शकतो. जर का कोलॉइड म्हणाले तर कोलॉइडमध्ये आपण कोणते एक्झाम्पल देऊ शकतो, आपण कोलॉइडमध्ये एक्झाम्पल देऊ शकतो जसं की दूध आहे, ब्लड आहे बरोबर, सॉईल आहे. मिक्सचरचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे सॉईल. ठीक आहे, मग यांच्यासारखे काही एक्झाम्पल आहेत. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतोय इलिमेंट. ठीक आहे, बघा हा इलिमेंट म्हणजे जे काही विश्वातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, जसं की जमीन आहे, पाणी आहे, किंवा अजून काही आहे, पाणी दिसतंय तुम्हाला इथे. ठीक आहे, सूर्य वगैरे जे काही हीट आहे, सगळं कशाचं बनलेलं आहे, इलिमेंट्सचं बनलेलं आहे. कशाचं बनलेलं आहे, इलिमेंट्सचं. हे कोणी सांगितलं, हे सांगितलं रॉबर्ट बॉयलनी. हे सांगितलं रॉबर्ट बॉयलनी, आणि म्हणून रॉबर्ट बॉयलला आपण काय म्हणतो, फादर ऑफ केमिस्ट्री असं म्हणतो. रॉबर्ट बॉयलला आपण म्हणतोय फादर ऑफ केमिस्ट्री आहे. ठीक, या इलिमेंटची डेफिनेशन कोणी केली, इलिमेंटची डेफिनेशन केली
अँटोनी लॅव्हॉयझर या सायंटिस्टनी केली इलिमेंटची डेफिनेशन, की ज्याला आपण फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हणून ओळखतो. मॉडर्न केमिस्ट्री म्हणून ओळखतो आहे. ठीक, 2 तर लक्षात झाले. पहिले 2 फॅक्च्युअल गोष्टी लक्षात आल्या तुमच्या, की आपण इलिमेंट म्हणजेच विश्वातल्या ज्या कोणत्या गोष्टी आहेत, जमीन असेल, पाणी असेल, अजून काही असेल, कशाचं बनलेलं आहे, इलिमेंट्सचं बनलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं रॉबर्ट बॉयलनी, ज्याला आपण फादर ऑफ केमिस्ट्री असं म्हणतो. इलिमेंटची डेफिनेशन कोणी केली, काय केली इलिमेंटची डेफिनेशन, की इलिमेंट म्हणजे असा एक सबस्टन्स आहे किंवा असा एक पार्टिकल आहे की ज्याला आपण पुन्हा वेगळ्या पार्टिकल्समध्ये डिवाइड करू शकत नाही. ठीक आहे, की ज्याला त्यांनी काय म्हटलं, इलिमेंट असं म्हणालं. कोण म्हणालं, अँटोनी लॅव्हॉयझर नावाचा एक सायंटिस्ट होता, तो म्हणाला. आणि ज्यालाच लॅव्हॉयझरलाच आपण फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हणून सुद्धा ओळखतो. इथंपर्यंत तर इलिमेंट क्लिअर झालं. आता त्याच्यानंतरचा पहिला मुद्दा आहे की सगळ्यात पहिलं जे मूलद्रव्य आहे, बेसिक गोष्टी जशी सुरुवातीला सांगितलेली होती, टोटल इलिमेंट किती आहेत, नीट लक्षात ठेवायचा हा डाटा. जर विचारलं टोटल इलिमेंट किती आहेत, 119. क्लासिफिकेशन झालेले इलिमेंट म्हणजेच आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये असलेले इलिमेंट किती आहेत, 118. 2 गोष्टी क्लिअर. नॅचरली ऑकरिंग इलिमेंट कोणते आहेत, म्हणजे नैसर्गिक इलिमेंट किती आहेत, नैसर्गिक मूलद्रव्य किती आहेत, 92. आणि लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले, ज्यांना आपण आर्टिफिशियल कृत्रिम असं म्हणतो, कृत्रिम, ते किती आहेत, 27. पण या 27 मध्ये मान्यता मिळालेले कन्फर्म झालेले किती आहेत, 26 आहेत. 27 मधले कन्फर्म झालेले 26. ठीक आहे. आणि एक जे आहे ना, त्या एकाला अजून मान्यता मिळालेली नाही, म्हणून आपण म्हणतो माहीत असलेले 119, माहीत असलेले 119 आणि क्लासिफिकेशन झालेले 118, कारण 27तल्या एकाला अजून मान्यता नाही मिळाली. ठीक आहे, हे तर क्लिअर झालं. नॅचरली ऑकरिंग 92 आणि 26 118 आणि 92 आणि 27 119. क्लिअर इथंपर्यंत. म्हणजेच हे झालं थोडक्यात इलिमेंटचं थोडंसं फॅक्च्युअल डाटा. मग सगळ्यात पहिलं इलिमेंट जे आहे, ते सगळ्यात पहिलं इलिमेंट ब्रँड नावाच्या सायंटिस्टने 1669 मध्ये शोधून काढलं, ज्याला आपण फॉस्फरस म्हणून ओळखतो, ज्याला आपण फॉस्फरस म्हणून ओळखतो. आणि फॉस्फरस हे सगळ्यात फर्स्ट नॅचरली ऑकरिंग इलिमेंट आहे. सगळ्यात पहिलं शोधलं गेलेलं फर्स्ट इलिमेंट कोणी शोधलं, ब्रँड या सायंटिस्टनी शोधलं 1669ला. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचं जे इलिमेंट होतं, ते सगळ्यात शेवटचं इलिमेंट 1939 मध्ये पेरे नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी शोधलं, ज्याला त्यांनी फ्रॅन्शियम असं नाव दिलं. काय नाव दिलं, फ्रॅन्शियम असं नाव दिलं, नॅचरली ऑकरिंग. ठीक आहे. मग हे झाले काही एलिमेंट, कोणते, पहिलं आणि हे झालं शेवटचं नॅचरली ऑकरिंग एलिमेंट. ठीक आहे. कोणी दिलं, पहिलं ब्रँडनी, दुसरं पेरेनी, लास्टवालं. हे काही एलिमेंटचं होतं. मग बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, मी इथे म्हणाले हायड्रोजन, याला म्हणाले ऑक्सिजन, याला म्हणाले नायट्रोजन. मग हे जे काही एलिमेंट आहेत, त्याला काही ना काहीतरी नावं आहेत, आहे बरोबर. मग ही एलिमेंटला संज्ञा देण्याची किंवा हे जे काही आपण त्यांना सिम्बॉल्स देतोय, ती सिम्बॉल देण्याची पद्धत सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बर्झेलियस या सायंटिस्टने दिली. कोणी दिली, बर्झेलियस या सायंटिस्टनी 1814 मध्ये दिली आपल्याला मूलद्रव्यांना संज्ञा किंवा त्यांना सिम्बॉल देण्याचं काम. मग यांना आपण जे सिम्बॉल देत होतो ना, ते सिम्बॉल कशाच्या आधारावरती देत होतो, की ठीक आहे, आता मी हायड्रोजनला हायड्रोजन म्हणते, ऑक्सिजनला ऑक्सिजन म्हणते. मग हे कशाच्या आधारावरती, तर सगळ्यात पहिलं की ज्या सायंटिस्टनी त्यांचा शोध लावलाय, म्हणजे पूर्वी असं व्हायचं बरं का, की ज्या सायंटिस्टने त्याचा शोध लावलाय, मग त्या सायंटिस्टचं जे नाव असेल, त्याचे इनिशियल असतील ते. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी शोधून काढलंय, म्हणजे त्याचा ऑकरन्स कुठे आहे, कुठे शोधून काढलं ते, त्या आधारावरती. त्याच्यानंतर आपण त्यांना अजून नावं दिली, की सायंटिस्टच्या नावावरून, जसं की आईन्स्टाईनिशियम आहे ना बरोबर, अजून मला आठवत नाही आहे, पण हे एक आठवलं मला. ठीक आहे. त्यानंतर ऑकरन्स म्हणजे कुठे आढळलं गेलं, त्याच्या आधारावरती आपण, जसं की फ्रॅन्शियम आहे बरोबर, त्या आधारावरती अजून आपण नाही का, असे बरेच काही क्रायटेरिया होते की त्या आधारावरती त्यांना नावं दिली जायची. पण नंतर प्रॉब्लेम हा पुढे आला, की जर का नाही का एकाच वेळी, फॉर एक्झाम्पल आता आपल्याला
114 एलिमेंट माहीत आहेत. 114 एलिमेंट आपल्याला माहीत आहेत आणि आता जे काही नवीन एलिमेंट डिस्कवर होईल ते कितवं असेल, ते असेल 115वं आहे. ठीक. मग आता समजा 115वं एलिमेंट डिस्कवर झालं. काही कंट्रीजचे सायंटिस्ट म्हणाले हे आम्ही शोधलं, काही कंट्रीजचे म्हणाले हे आम्ही शोधलं. ठीक आहे. मला वाटतं काहीतरी एकदा अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये हे काहीतरी झालेलं होतं की ते म्हणाले आम्ही शोधलंय, हे म्हणाले आम्ही शोधलंय. ठीक आहे. मग आता त्याला नाव नेमकं द्यायचं कोणतं? ठीक आहे. मग हे असे काहीतरी पुढे म्हटलं नाव देण्यावरून की आधी कुठे नेमका शोध लागला. मग त्याच्यामुळे IUPAC ही एक आहे संघटना, IUPAC असं पण आपण त्याला म्हणतो, IUPAC ही समोर आली आणि हिनी एक क्रायटेरिया ठरवून दिला. आणि तो क्रायटेरिया कसा होता बघा. एक ना हे पुसूयात हा आपण. ठीक आहे. एक हा तुम्हाला क्रायटेरिया दिलेला आहे IUPACने आणि याच्यानुसार तुम्ही काय करायची, त्या एलिमेंटला नावं द्यायची. मग हा क्रायटेरिया नेमका काय होता? काही नाही, सिम्पली 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ओके. मग याच्यानुसार यांनी काय दिली, यांना नावं दिली. ठीक आहे. यांना काय केली, नावं दिली. आता इथे आपण 0ला काय म्हणणार, उन. 1ला काय म्हणणार, उन. 2ला काय म्हणणार आपण, डाय किंवा बाय. ओके. 3ला काय म्हणणार, ट्राय. 4ला टेट्रा. 5ला पेंटा. 6ला हेक्सा. 7ला हेप्टा. 8ला ऑक्टा आणि 9ला. अशी काही नावं त्यांनी दिली किंवा असा काहीतरी क्रायटेरिया त्यांनी दिला. ठीक आहे. मग आता आपल्याला 114 माहिती आहेत आणि आता काय कितवं आहे, 115वं आहे. ठीक आहे. ठीक आहे. दोन्ही ठिकाणी शोधलं गेलं ना 115वं. मग तुम्ही त्याला नाव कसं द्यायचं, जोपर्यंत तुम्ही इथे मांडत नाही. हे काय होतं, त्याच्यामध्ये सायंटिस्ट याचे एक परिषद बनायचे आणि त्यानुसार मग त्या एलिमेंटचं नाव सगळ्यांच्या डिस्कशन नंतर काय केलं जायचं, त्याला ते ठेवलं जायचं. आहे क्लिअर. मग जोपर्यंत तुम्ही ते तिथे मांडत नाही, मग त्याला तोपर्यंत नाव काय द्यायचं, तर त्याला या क्रायटेरियानुसार नाव द्यायचं आहे. ठीक. मग या क्रायटेरियानुसार त्याला नाव द्यायचं. मग आता काय होईल बघा, 115 आहे. ठीक आहे. 115 आहे. 115ला आपण काय नाव देणार, पहिलं काय आहे, 1. 1ला आपण काय म्हणतोय, उन. उन. हे NN मी तुम्हाला नोट्समध्ये मेन्शन करून देते. इथे नेमकं NNN कुठे आहे ते. ठीक आहे. उन. उन. आणि आता 5ला आपण काय म्हणतो, पेंटा. मग याला काय नाव द्यायचं, पेंटियम आहे असं नाव द्यायचं. आणि आता जेव्हा तुम्ही त्या IUPACमध्ये घेऊन याल, मग त्या डिस्कशन नंतर त्याचं एक स्पेसिफिक असं नाव ठरेल. ठीक आहे. मग ते नाव आता त्याला कसं द्यायचं, आता हायड्रोजन आहे आणि हेलियम आहे. ठीक आहे. जर का त्याच्या इनिशियल नावाने आपल्याला नाव द्यायचं, कोणतं सांगितलं मी तुम्हाला, हायड्रोजन म्हणाले आणि हेलियम म्हणाले आहे. ठीक. हायड्रोजन, हेलियम. हायड्रोजनला सगळं आधी जे शोध लागेल. ठीक आहे. हायड्रोजनमधला इनिशियल H घेतलं. ठीक आहे. मग ही त्याची झाली संज्ञा. आता हेलियमची पण सुरुवातीला 1 आहे. मग त्याच्यानंतर काय घ्यायचं, त्याचं दुसरं लेटर, पण पहिलं कॅपिटल दुसरं स्मॉल. अशा पद्धतीने ही मूलद्रव्यांना संज्ञा देण्याची जी पद्धत होती ना, ती समोर आली. त्यानंतर अजून याच्यात एक्झाम्पल द्यायचं झालं तर कार्बन आहे. कार्बनचा शोध आधी लागला म्हणून कार्बनला कॅपिटल C. त्यानंतर कॅल्शियम आहे. कॅल्शियम पण C आहे. मग C नंतर स्मॉल a. अशा पद्धतीने नावं दिली गेली. आत्ता रिसेंट जे एलिमेंट आपल्याला माहिती झाले, त्या रिसेंट एलिमेंट 2016ला 4 एलिमेंट्सना मान्यता दिली गेली आणि त्या 4 एलिमेंट्स ते कोणते कोणते होते किंवा त्यांचा ॲटॉमिक नंबर काय होता, हे इथंपर्यंत लक्षात आलेलं आहे. काय काय सांगितलं की एलिमेंट सांगितलं. एलिमेंटची डेफिनेशन कोणी दिली, एलिमेंट सगळ्यात आधी जे काही सगळं युनिवर्स आहे ते एलिमेंटचं बनलेलं आहे. बॉईलनी सांगितलं, फादर ऑफ केमिस्ट्री बॉईल. एलिमेंटची डेफिनेशन दिली अँटोनी लॅव्हॉयझरनी, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. त्यानंतर एलिमेंट टोटल 119, क्लासिफिकेशन झालेले 118, नॅचरली ऑकरिंग 92, आर्टिफिशियल म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तयार केलेले 27 मधले 26 मान्यता मिळालेले आणि म्हणूनच क्लासिफिकेशन केलेले 118. इथंपर्यंत क्लिअर. सगळ्यात पहिलं नॅचरली ऑकरिंग एलिमेंट ब्रँड या सायंटिस्टनी 1669ला दिलं आपल्याला. 1669ला दिलं आणि ते कोणतं होतं, फॉस्फरस होतं. सगळ्यात शेवटचं नॅचरली ऑकरिंग 1939ला पेरे या सायंटिस्टनी दिलं, ज्याला आपण फ्रॅन्शियम असं म्हणतो. आणि आता रिसेंट 2016ला 4 एलिमेंट्सना मान्यता देण्यात आली आणि ते 4 एलिमेंट्स होते 113 नंबरचं
नंतर होतं 115 नंबरचं, 117 आणि 118 नंबरचं. हे 4 एलिमेंट होते. आहे बरोबर, 117, 118. मग आता यांना नावं काय दिलेली होती बघा. हां, सांगा याचं नाव काय असेल. एकला काय म्हणालो आपण, उन, पुन्हा एक उन. ट्राय म्हणजे याला काय म्हणायचं, ट्रियम. आता याला काय म्हणायचं, उन पेंटियम. याला काय म्हणायचं, उन हेप्टियम. याला पण तसंच काहीतरी, उन ऑक्टियम. आहे ठीक. ह्या अशा पद्धतीने या 4 एलिमेंटला नावं दिली गेली. हे जे पहिलं एलिमेंट होतं ते पहिलं एलिमेंट जापानमध्ये डिस्कवर झालं. हे जे दुसरं होतं ते झालं रशियामध्ये. आणि लास्टचे जे 2 होते ते झाले अमेरिकेमध्ये डिस्कवर. आहे ठीक. मग आता यांना नावं काय द्यायची ठरली, तर जे जापानचं होतं त्या जापानच्या एलिमेंटला नाव दिलं गेलं निहोनियम. रशियामध्ये एका सिटीवरून नाव दिलं ज्याला आपण मॉस्कोवियम असं म्हणालो. अमेरिकामधलं जे 117 नंबरचं होतं त्याला आपण टेनिसियम असं म्हणालो. आणि लास्टवालं जे होतं ते आहे ओगॅनोझोन हे एलिमेंट. अशा पद्धतीने 2016मध्ये या 4 एलिमेंटना काय झाली, मान्यता मिळाली आणि त्यांना त्यांच्या ॲटॉमिक नंबरनुसार आपण हे अशा पद्धतीने जो मी तुम्हाला IUPACने दिलेला क्रायटेरिया होता त्यानुसार त्यांना ही नावं द्यायची. ठीक आहे, काही वेगळी नाही हे देत. ठीक आहे, तो एक क्रायटेरिया दिलेला होता त्यानुसार ही नावं द्यायची आणि नंतर कोणत्या आणि मग ते डिस्कशन करून यांना ही अशी फिक्स अशी नावं दिली गेली. त्यानंतरचा मुद्दा आता आला आपला, तो म्हणजे कंपाऊंड्स. ठीक आहे, कंपाऊंड्स आपण कोणाला म्हणतो, इथेच सांगितलेलं आहे मी तुम्हाला. कंपाऊंड आपण म्हणतो 2 किंवा 2पेक्षा जास्त एलिमेंट जेव्हा एकत्र येतील तेव्हा आपण त्यांना काय म्हणतोय, कंपाऊंड किंवा संयुगे. आहे बरोबर. मग याचं एक्झाम्पल जसं की H2O आहे, NH3 आहे. मग मी H2O हे कंपाऊंड कोणतं आहे, वॉटर. NH3 हे काय आहे, अमोनिया. क्लिअर आहे इथंपर्यंत. मग हे H2O आणि हे NH3 हे आपण डिनोट कशाने केलंय रे, एका रेणूसूत्राने ज्याला आपण मोलिक्युलर फॉर्म्युला असं म्हणतो. मोलिक्युलर फॉर्म्युला किंवा रेणूसूत्र. म्हणजे कंपाऊंड हे कशाने डिनोट केले जातात किंवा कशा स्वरूपात लिहिले जातात, तर ते त्यांच्या मोलिक्युलर फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये काय केले जातात, लिहिले जातात. यांच्यामध्ये असलेलं मोलिक्युल्सचं जे वजनी प्रमाण असतं ते कसं असतं, नेहमी ठरलेलं असतं किंवा निश्चित असं असतं. जसं की ऑक्सिजनचं काय असतं, 1:8 असतं. आहे ठीक, 1:8 म्हणजे ऑक्सिजन आपण काय म्हणतो, सॉरी H2O बरं का, H2O. हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं कसं असतं, 1:8 असतं. ठीक आहे, हायड्रोजनचा 1, ऑक्सिजनचा किती आहे, 16 आहे. बरोबर आहे. पण हायड्रोजन किती आहेत, 2 आहेत, म्हणून आपण 1:8 असं कन्सिडर करतो. आहे ठीक. हे झालं, असं एक निश्चित प्रमाण असतं. हे जे एलिमेंट आहेत कोणते, सॉरी कंपाऊंड जे आहेत ते कंपाऊंड ज्या एलिमेंटचे बनलेले असतात. ठीक आहे. मग मी वॉटर जर का घेतलं तर वॉटर कशाचं बनलं आहे, हायड्रोजनचं बनलं आहे आणि ऑक्सिजनचं बनलं आहे. आहे बरोबर. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र येऊन काय तयार झालं आहे, वॉटर तयार झालं आहे. पण या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज या कशा असतात, वेगळ्या असतात, ते डिफरंट असतात, त्या सिमिलर नसतात. म्हणजेच त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज काय होतात, बदलतात. जसं की ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतं, पण पाणी आपण कशासाठी करतो, आग विझवण्यासाठी मदत करतो. आहे बरोबर. मग हा असा यांच्यामध्ये काय होतो, डिफरन्स होतो त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये. म्हणजेच जेव्हा 2 एलिमेंट एकत्र येऊन कंपाऊंड तयार करतात तेव्हा त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज ह्या ॲज इट इज किंवा आहेत तशा फिक्स राहत नाहीत, त्या चेंज होतात. त्याच्यानंतर पुढे आहे मिक्सचर्स. त्यानंतर मिक्सचर आपण कशाला म्हणालो, जिकडे 2 किंवा अधिक पदार्थ एकत्र येतील, मग ते सॉलिड असेल लिक्विड असेल एकत्र आले, मिक्सचर क्रिएट केलं. मिक्सचरला 2 फॉर्ममध्ये आपण क्लासिफाय करतो. कोणते 2 फॉर्म आहे, होमोजिनस मिक्सचर आणि हेटेरोजिनस मिक्सचर. ठीक आहे. होमोजिनस कोणाला म्हणायचं, सोल्युशन. बेस्ट एक्झाम्पल मी सांगितलेलं होतं. आपण पाणी घेतलं, पाण्यामध्ये साखर टाकली, काय होईल, विरघळून जाईल, काय तयार झालं, सोल्युशन तयार झालं. पाण्याला आपण काय म्हणणार, सॉल्वंट. पाण्याला काय म्हणणार, सॉल्वंट. आणि साखरेला आपण काय म्हणणार, सोल्यूट. साखरेला आपण काय म्हणणार, सोल्यूट.
क्लिअर, सोल्युशन क्लिअर, पहिलं क्लिअर, याच्यामध्ये काहीच नाही आहे सांगण्यासारखं. पण हे जे होमोजिनस आहे, म्हणजे होमोजिनस म्हणजे ते पूर्णपणे मिक्सअप होतात, पूर्णपणे मिक्सअप होतात. आपण त्यांना वेगळं नाही करू शकत नंतर कोणत्याच मेथडनी. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल फिजिकल मेथड्सने आपण त्यांना वेगळं नाही करू शकत. यांना आपण म्हणायचं होमोजिनस मिक्सचर. आता आहे हेट्रोजिनस मिक्सचर. हेट्रोजिनस मिक्सचरमध्ये ना 2 प्रकार पडतात. कोणते 2 प्रकार? पहिलं आहे सस्पेन्शन. पहिलं आहे सस्पेन्शन. मग सस्पेन्शनचं बेस्ट एक्झाम्पल पाणी. आधी त्यामध्ये वाळू टाका किंवा भुसा असतो ना लाकडाचा तो टाका. आपल्याला कळतं ना वाळूचे पार्टिकल जे असतात, वाळू वेगळी आहे, पाणी वेगळं आहे. आपल्याला लगेच त्यांच्यामधला डिफरन्स कळतो किंवा आपण ते काय करतो, वेगळं करतो. आहे ठीक, बरोबर आहे. मग पाणी आणि वाळू यांचं जे काही मिक्सचर असेल किंवा यांचं जे सोल्युशन आपण तयार करू ते काय असेल, सस्पेन्शन असेल. ठीक आहे. आणि कोलॉइड आपण कोणाला म्हणणार? कोलॉइड आपण त्यांना म्हणतो, फॉर एक्झाम्पल जर का कोलॉइडल सोल्युशनचं तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोणतं एक्झाम्पल बेस्ट आहे? जसं की मी सांगितलं मगाशी जेव्हा इथे हा चार्ट एक्सप्लेन केलेला होता तेव्हा मिल्क, दूध आहे किंवा ब्लड आहे. मला सांगा, आपलं ब्लडच बेस्ट एक्झाम्पल आहे, कारण आपल्या ॲनिमल टिश्यूजमध्ये सॉरी आपलं राहिले वाटतं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ॲनिमल. ठीक आहे, काही नाही, सर्क्युलेटरीमध्ये आपण ते कव्हर करून टाकू. ब्लड आहे, ब्लड सेल्स पण असतात आणि प्लाझ्मा पण असतं आहे, बरोबर. मग ब्लड सेल्स आणि प्लाझ्मा या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर ते प्लाझ्मा काय असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं, ब्लड सेल्स सॉलिड फॉर्ममध्ये असतात. पण ते दोघांचं मिक्सचर आहे, पण आपल्याला ते वेगळं करता येऊ शकतं का? करता येऊ शकतं, पण ते साध्या नॉर्मल फिजिकल मेथडनी नाही, किंवा आपण डिरेक्टली ब्लड पाहून या ब्लड सेल्स आहेत, हे प्लाझ्मा आहे असं नाही सांगू शकत. म्हणजे आपल्याला ते पार्टिकल दिसतच नाहीत, कारण सस्पेन्शनच्या पार्टिकल्सची साईज साधारणपणे 10⁻⁵ पर्यंत असते, म्हणजे बऱ्यापैकी असते. ठीक आहे, आपण त्यांना आयडेंटिफाय करू शकतो अशा पद्धतीचे. आणि कोलॉइडल पार्टिकल्सची साईज ही 10⁻⁴ mm एवढी साईज त्याची काय असते, कमी असते. आहे ठीक. हे झाले सस्पेन्शन आणि कोलॉइड. पण कोलॉइड आपल्याला थोडंसं डिटेलमध्ये पाहायचं आहे. का डिटेलमध्ये पाहायचं आहे? कारण कोलॉइड आपण काय करतो बघा, कोलॉइडच्या काही प्रॉपर्टीज. ठीक आहे, जर का पहिली प्रॉपर्टी, कोलॉइडच्या प्रॉपर्टीज पाहण्याआधी ना आपण थोडंसं एक बेसिक कोलॉइडबद्दल डिस्कशन करूयात. बघा, कोलॉइडमध्ये ना जो लार्जेस्ट कंपोनंट असतात, ऑब्व्हियसली अनेक कंपोनंट असतात. जर का दुधाचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये दूध म्हणजे जे लिक्विड फॉर्म आहे तो आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये काही फॅट ग्लोब्युल्स असतात, प्रोटीन्स असतील सस्पेंडेड फॉर्ममध्ये. मग हे सगळं त्याच्यामध्ये मिक्सअप झालेलं असतं. पण त्यांची त्या फॅट ग्लोब्युल्सची वगैरे साईज जी असते ती आपल्याला साधारणपणे अशी नॉर्मल दुधामध्ये मिक्स झालेली दिसत नाही. आता आपण ते गरम केलं, मग थंड केलं, मग त्याच्यावरती ते आपल्याला साईच्या रूपात आलेलं दिसतं. ठीक आहे, ते एक वेगळं झालं एक्झाम्पल. मग हे अशा पद्धतीने आपल्या अनेक एक्झाम्पल्स सांगता येतील आपल्याला, जे काही आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात ना, त्यामध्ये कोलॉइड्सचे. पण जे कोलॉइडमध्ये असलेले जे कंपोनंट असतात, मग त्या सोल्युशनमध्ये जे लार्जेस्ट कंपोनंट असतं ना, म्हणजे जास्त प्रमाणात असलेले जे कंपोनंट असतं त्याला आपण काय म्हणतो, डिस्पर्स मीडियम, डिस्पर्सिंग मीडियम. ठीक आहे, आणि जे कमी प्रमाणात असतं, ठीक आहे ना, लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट क्वांटिटीमध्ये जे असतं त्याला आपण म्हणतो डिस्पर्सिंग फेज. ठीक आहे, जे लार्जेस्ट प्रपोर्शनमध्ये असतं त्याला आपण म्हणालो डिस्पर्शन मीडियम, आणि जे स्मॉलेस्ट प्रपोर्शनमध्ये असतं त्याला आपण म्हणालो डिस्पर्सिंग काय म्हणालो आपण त्याला, डिस्पर्सिंग फेज असं म्हणालो. आहे ठीक. मग याच्यानुसार ना तुम्हाला ते तुमच्या नोट्समध्ये मी मेन्शन करून दिलेलं आहे एका चार्टच्या फॉर्ममध्ये. सो ते एकदा रीड करून तुम्ही घ्याल की जे चार्ट दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्पर्स फेज दिले, डिस्पर्शन मीडियम दिले. म्हणजेच काय, सॉलिडमध्ये लिक्विड आहे, लिक्विडमध्ये सॉलिड टाकले काय तयार होईल, गॅसेसमध्ये गॅसेस आले काय तयार होईल. ठीक आहे, अशा पद्धतीचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला मी तिथे दिलेले आहेत आणि काही एक चार्टच्या फॉर्मॅटमध्ये दिलेला आहे. आता त्यानंतर कोलॉइडला ना आपण बेसिकली ना 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, जसं की लायोफिलिक आहे आणि लायोफोबिक आहे. लायोफिलिक म्हणजे लिक्विड लविंग आणि लायोफोबिक म्हणजे लिक्विड फिअरिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर कोलॉइड्सच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायचे. त्यातली सगळ्यात महत्त्वाची ऑप्टिकल प्रॉपर्टी जिला आपण म्हणतो ना ती आहे टिंडाल इफेक्ट. ती आहे टिंडाल इफेक्ट.
आता टिंडाल इफेक्ट तुम्हाला मी लाईट टॉपिकमध्ये इन डिटेल एक्सप्लेन केलेला आहे, सो इथे तो एक्सप्लेन केला जाणार नाही. लाईटचं जे शेवटचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये हा इफेक्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केलेला आहे की ज्याचा इफेक्ट कशामध्ये तो टिंडाल या सायंटिस्टनी दिला. म्हणजे जो आपल्याला स्कायचा ब्ल्यू कलर दिसतो किंवा संध्याकाळच्या वेळे नाही का जे आपल्याला आकाशाचा रंग असा ऑरेंज दिसतो, रेडिश दिसतो, तो कोणामुळे असतो? टिंडाल इफेक्टमुळे असतो. म्हणजेच थोडक्यात काय तर कोलॉइडल पार्टिकल्स जे असतात ना, कोलॉइडल सोल्युशनमध्ये असलेले जे पार्टिकल्स असतात ते खूप लहान साईजचे असतात आणि ते अशा एवढ्या साईजचे असतात साधारणपणे की ते लाईटचं स्कॅटरिंग करू शकतात आहे. ठीक, म्हणून आपण त्यांना काय म्हणतोय? टिंडाल इफेक्ट ते असतो त्यांच्यामध्ये, ही त्यांची एक ऑप्टिकल प्रॉपर्टी आहे. त्यानंतर दुसरा आहे कलर. बघा हा मी काय म्हणाले, कलर कशाचा? आकाशाचा ब्लू कलर, बरोबर आहे. कशामुळे असतो? स्कॅटरिंग ऑफ लाईटमुळे. मग मला सांगा लाईटचं स्कॅटरिंग सगळ्यात जास्त कोणत्या लाईटचं होतं? लाईटमध्ये आपण हा स्पेक्ट्रम बघितलेला आहे, ठीक आहे. मग या स्पेक्ट्रम कोणत्या आधारावर असतो? कोणत्या आधारावर? वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सीच्या आधारावर, बरोबर आहे. आणि मग ज्या वेवलेंथचं रेडिएशन ते इमिट करतात तसा कलर कशाला येतो? त्या लाईटला येतो आहे, बरोबर. मग सगळ्यात जास्त स्कॅटरिंग कोणत्या कलरचं होतं? याचं होतं, ब्लू कलरचं होतं आहे, बरोबर. ज्याची वेवलेंथ कमी त्याचं स्कॅटरिंग जास्त, ज्याची वेवलेंथ जास्त त्याचं स्कॅटरिंग कमी. म्हणून आपल्याला आकाशाचा कलर कसा दिसतो? ब्ल्यू दिसतो, कारण ब्ल्यू कलरचं स्कॅटरिंग जे एअर पार्टिकल्स असतात, डस्ट पार्टिकल असतात तिकडून जास्त होतं आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो? स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर कमी स्कॅटरिंग कशाचं होतं? ऑरेंज लाईटचं, येलो लाईटचं. म्हणून संध्याकाळच्या वेळे ज्याची वेवलेंथ कमी म्हणून आपल्यापर्यंत फक्त तो रेड लाईट पोचतो, म्हणून आपल्याला त्या आकाशाचा रंग कोणता दिसतो? रेड वगैरे दिसतो, ऑरेंज टाईपमध्ये दिसतो, ठीक आहे. मग हे झालं त्याच्या कलरचं. मग कशानुसार? वेवलेंथनुसार. ज्या वेवलेंथची लाईट कोलॉइडचे पार्टिकल्स ज्या वेवलेंथची लाईट स्कॅटर करतील तो काय असेल? कलर असेल आहे, बरोबर. नंतरचा आणि दुसरा तर सगळ्यात महत्त्वाचं कायनेटिक एनर्जी. कोलॉइडमध्ये असलेल्या पार्टिकल्सकडे आधीच्या लेक्चरमध्ये स्टेट्स ऑफ मॅटरच्या सांगितलेलं होतं. प्रत्येक पार्टिकलकडे एक एनर्जी असते, ते कसे असतात? फ्रीली मुवेबल असतात. कोणते? स्पेसिफिकली गॅसेसचे, लिक्विड्सचे पार्टिकल. इकडचे नसतात, फ्रीली मुवेबल नसतात. का? कारण ते टाईटली पॅक्ड झालेले असतात, त्यांना स्पेसच नसतो मूव्ह करण्यासाठी. मग जर का त्यांची मुवमेंट होतीये, त्यांची हालचाल होतीये, मग हालचाल होण्यासाठी त्यांच्याकडे एनर्जी हवी आणि ती एनर्जी कोणती असते? कायनेटिक एनर्जी असते, ठीक आहे. मग यांची कायनेटिक एनर्जी जी असते ना, मग हे जे पार्टिकल्स असतात ना त्याला अजून त्यांना आपण कोणती असते? जी मुवमेंटची प्रॉपर्टी असते ना त्याला आपण ब्राउनियन मुवमेंट असं म्हणतो. ब्राउनियन मुवमेंट म्हणजे काय माहिती आहे का? असं झिगझॅग लाईन्समध्ये किंवा यांच्यामध्ये त्यांचं काय होत असतं? कोलॉइड होत असतात, ते एकमेकांवर आदळत असतात की ज्यालाच आपण ब्राउनियन मुवमेंट किंवा ब्राउनियन मोशन असं म्हणतो, की जी कोलॉइडच्या पार्टिकलकडे असते. आणि ही सगळ्यात पहिल्यांदा कोणी ऑब्झर्व केलेली होती? रॉबर्ट ब्राउन या सायंटिस्टने ऑब्झर्व केलेली होती. कोणी केलेली होती? रॉबर्ट ब्राउनने ऑब्झर्व केलेली होती. अजून रॉबर्ट ब्राउन हे नाव कुठे आलेलं होतं? न्यूक्लियसचा ज्याने शोध लावला तिकडे आलेलं होतं, सगळ्यात पहिलं लेक्चर सेलचं. रॉबर्ट ब्राउन आहे, ठीक. रॉबर्ट ब्राउननी जे पोलन ग्रेन्स होते ना, त्या पोलन ग्रेन्सच्या बाबतीत हे त्यांनी एक ऑब्झर्व केलेलं होतं. त्यांची जी ब्राउनियन मोशन होती ना ती, की ते झिगझॅग शेपमध्ये एक दुसऱ्यावर जाऊन आदळतो, मग पुन्हा दुसऱ्यावर जाऊन आदळतो, मग तिसऱ्यावर, मग चौथ्यावर, अशी त्यांचं ते एक मुवमेंट होत असते, ज्याला आपण ब्राउनियन मुवमेंट असं अजून म्हणतो. अजून कोलॉइडल पार्टिकलकडे ना इलेक्ट्रिक प्रॉपर्टीजसुद्धा असतात. कोणत्या? इलेक्ट्रिक प्रॉपर्टीचं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कोणतं माहिती आहे का? इलेक्ट्रोफोरेसिस. म्हणजे आपण तो एक्सपेरिमेंट आपल्याला आठवतोय का? की एक खाली नाही का ॲक्वियस सोल्युशन असतं, त्याच्यामध्ये आपण ते कॅथोड ॲनोड 2 टाकून ठेवतो आणि तिकडे काय होतं त्यांचं नाही का, ते जमा होतात, कॅथोड एकीकडे ॲनोड एकीकडे, बरोबर आहे ना. तो वाला म्हणजेच काय? इलेक्ट्रिक प्रॉपर्टी असते कोणाकडे? कोलॉइडल पार्टिकलकडे. म्हणजेच इलेक्ट्रिक प्रॉपर्टी असते म्हणजे काय? तर ते ना चार्ज कॅरी करू शकतात. कोणते चार्ज? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज. क्लिअर? ह्या प्रॉपर्टीज कोलॉइडल पार्टिकल्सच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आता क्लिअर झाल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर इमल्शन हा सुद्धा एक प्रकार असतो. इमल्शन म्हणजे काय? असे दोन लिक्विड की जे एकमेकांमध्ये मिक्स नाही होऊ शकत, जसं की वॉटर आणि ऑइल आहे, बरोबर ना. पाणी आणि तेल
यांचं मिक्सचर, त्याला आपण काय म्हणू, इमल्शन असं म्हणू, की जे एकमेकांमध्ये मिक्स नाही होणार यांचं, मग तुम्हाला मी पुन्हा ते लिहून दिलेलं आहे. ठीक आहे, ॲलॉईज वगैरे जे आहे ते सगळं तुम्हाला मी ते नोट्समध्ये दिलेलं आहे. आणि हा होता आपला एंटायर स्टेट्स ऑफ मॅटरवाला टॉपिक. ठीक आहे, की जो आपण इन डिटेल व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. याच्यामध्ये काही एक फॅक्च्युअल जो डाटा आहे ना तो आपण ट्राय करूयात, की आपण तुम्हाला तो याच्यामध्ये देऊ, कशामध्ये, तुमच्या नोट्समध्ये आपण तो तुम्हाला देऊ. त्यानंतरचा पुढचा पार्ट आहे कोणता, म्हणजे हा जो सगळा होता इमल्शन, जसे की ॲलॉईज आहेत, वेगवेगळे संमिश्र जे आहेत ते, त्यांचे तुम्हाला काही थोडक्यात जो पार्ट दिलेला आहे ना तो सगळा तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये मिळेल. होप सो तुम्हाला हा जो स्टेट्स ऑफ मॅटरचा टॉपिक आहे तो व्यवस्थितपणे समजलेला असेल, ज्याच्यामध्ये पुढे आपल्याला केमिस्ट्री शिकण्यासाठी जो काही टॉपिक गरजेचा आहे शिकणं तो आपण इथे कव्हर केलेला आहे. याच्या पुढचा टॉपिक येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.